नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मुगापासून. तर मूग आपण प्रत्येक वेळेस भिजवतो आणि ते 2 दिवस किंवा 1 दिवस भिजत ठेवतो किंवा दुसऱ्या दिवशी काढतो. परत मग त्याला वास सुटतो. तर त्याचा वास घालवण्यासाठी आणि काय करणार आहे पुढे तर पहा तुम्ही. तर मूग मी तव्यावर भाजून तर पहा अशी एक थंबनेल लावलेलं आहे. तर कशासाठी तव्यावर भाजणार आहे, काय करणार आहे या मुगाचं, हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला समजेल. तर पहा, इथं मी मूग घेतलेले आहे आणि पहिले 4 घंटे भिजवले आणि नंतर 12 घंटे ठेवलेले आहे. एवढे झाले. आता हे मूग मी तव्यावर भाजून घेणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे मूग पहिलं आणि छान अंकुरित मूग आलेले आहेत आणि त्याला मी तव्यावर भाजणार आहे. चांगले 1 मिनिटभर तरी तव्यावर भाजणार आहे. त्यातलं पाणी सगळं खेचून घेणार आहे. त्याच्यातला वास काय असेल तो निघून जाणार आहे. भिजवलेला वास असतो ना तो निघून जाणार. आपल्या कसं रात्रीची आपली समजा आपण बनवली काय पण भाजी बनवली किंवा का दुसरं काय बनवलं मुगाचं, तर त्याचा उबट वास असतो, भिजवलीचा वास असतो. किती धुतलं तरी जात नाही त्याचा एवढा वास. तर तो जाण्यासाठी मी तव्यावर भाजते आता. तो तव्यावर भाजल्यामुळे त्याचा वास पण जाईल आणि आपल्या रेसिपीला खमंगपणा पैदा होईल. म्हणून तव्यावर भाजणार आहे. लोखंडी तव्यावर आयन तर भेटतेच आपल्याला. आणखीन हा उपाय खूप पर्याय छान आहे की तव्यावर भाजून. तर पहा तुम्ही तव्यावर कशासाठी भाजलेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यातला असा उबट वास असतो किंवा भिजवलेला तो वास असतो, तो वेगळाच असतो. तो वास जाण्यासाठी तव्यावर पहिले मूग भाज. आणि कशी मटकी किंवा दुसरं काय असलं तर त्याला एवढं नसतं, पण मुगाला मोठी साल असते ना, मग त्याच्यात आतमध्ये पाणी लवकर मुरतं. तर ते पाणी तसंच राहतं टिकून आणि मग त्याचा वास सुटतो. ते नाही होण्यासाठी मी कोरड्या मुग्या असं धुवून घेऊन मग भाजलेले आहे ते मूग सगळे कोम आलेले. आता इथे कढई ठेवते. ते भाजून झालेले आहेत आपले. 1 मिनिटभर मी छान भाजलेले आहेत. कढई ठेवलेली आहे. कढईत 1 पळीभर तेल घातलेलं आहे आणि मोहरी टाकायची 1 चमचाभर. हे पहा, अशा पद्धतीने मोहरी टाकलेली आहे. जिरं पण टाकते आता. दोन्ही पण छान फुलून द्यायचं त्याला. या रेसिपीला हेच महत्त्व आहे का फोडणी छान बसली पाहिजे. आपल्या कुठलाही जिन्नस असला तर हीच काय आणि दुसरी काय, त्याला फोडणी छान बसली ना चव छान येते. तर इथे मोहरी जिरी छान फुललेली आहे बघा, उडालेलं दिसते सर्वकडं. तर ती फुललेली आहे छान. आता पुढे मी घालणार आहे त्याच्यात कढीपत्ता. हे बघा, कढीपत्ता टाकला. जरासा कढीपत्ता मेन पहिलं कढीपत्ता टाकल्यामुळं काय होतं, थोडंफार उडायचं राहिलं असेल ते पण कमी होतं. नाही तर कधी डोळ्यात उडतं, कधी काय कुठे उठतं. तर कांदा घेतलेला आहे, जास्त बारीक पण नाही, मोठा पण नाही, असं मीडियम साईजने कापून घेतलेला आहे. तो छान परतलेला आहे. परतायचंच म्हणजे त्याला छान असं कच्चापणा घालवायचा त्याचा. नंतर मग मी लसूण टेचला होता तो टाकलेला आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे, कमी सामग्रीत फार उत्तम बनते, पौष्टिक पण आहे ती. आणि खरंच कोंब आलेल्या अशा वस्तू खावंच चांगलं असतं, आपल्याला शरीरासाठीही चांगलं. तर ह्या कोंब आलेल्या मुगापासून मी बनवणार आहे सुक्की भाजी. तर इथे पहा, मिरच्या पण टाकलेल्या आहेत 2-3 कापून. करत असाल तुम्ही मुगाची भाजी, पण अशा पद्धतीने तर नक्कीच नसेल. मसाले कुठले वापरलेले आहेत किंवा कुठल्या स्टेपला काय घालायचं आहे ते पण मेन आहे. तर टमाटर टाकलेले आहेत. 1 टमाटर होतं ते चिरून टाकलेलं आहे मी. असं जरासं मस्त हलवून घ्यायचं. तर हे छान परतलेलं आहे आपलं. तर इथे धणे पावडर, जिरे पावडर टाकते 1 चमचा, हळद अर्धा चमचा, थोडासा चिटकीभर गरम मसाला टाकते, 1 चमचा लाल तिखट पण टाकते. मिरच्या तर टाकल्यात आपण, लाल तिखटने रंग छान येतो भाजीला. आणि कोथिंबीर परत पेरून द्यायची मस्त. भरपूर कोथिंबीर घातलेली आहे मी. आणि बऱ्याचशा वस्तू म्हणजे
कांदा, लसूण आणि टमाटर ह्याचा वापर केलेला आहे. आणखीन थोडी कोथिंबीर होती ती पण टाकलेली आहे. ती तव्यावर भाजलेली मटकी आहे ना, तव्यासकट उचलायची आणि द्यायची सोडून त्याच्यात. अगदी सोपी आहे पहा. पण ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला देऊ शकता. खूप पौष्टिक भाजी आहे आणि तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम आहे. ताटात टाकायला, तोंडी लावायला मस्त. आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यात, जास्त नाही. दाखवते तुम्हाला किती ते. एक वाटीभर, जास्त नाही घातलं, एक वाटीभरच पाणी घातलेलं आहे. तर आता मी मीठ घालते पहा. छान असं मीठ घालून घ्यायचं त्याच्यावर. आपल्याला अंदाजाने घालायचं किती क्वांटिटी आहे त्याच्यावर, तसे घालायचं मीठ आणि मस्त हलवून घ्यायचं. आपण एक वाटीभर पाणी पण घातलेलं आहे त्याच्यात आणि मीठ पण घालते आता. म्हणजे रंग पहा किती सुंदर दिसते त्या मुगाचा. तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार. मीठ पण घालून झालेलं आहे. कमी बघा, साहित्य भरपूर कमी आहे. या पद्धतीने हलू जरासे थोडा वेळ होऊन द्यायचं. नंतर मी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. हे बघा, तर झाकण ठेवते. ती 5 मिनटातच पाहायची परत. 5 मिनटांनी परत लगेच पाहते का की लगेच शिजते. मुगाला वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजतं. तर हे बहुतेक शिजून झालेले आहे मूग. हे पहा झालेले आहे. थोडंच पाणी वाटतंय मला, तर मी आता परत ठेवायचं त्याच्यावर झाकण ठेवते. परत मिनिटभर, जास्त नाही, 1 मिनटात तुम्हाला परत खोलून दाखवणार आहे. आपली शिजलेली आहे आणि आता मी काढून घेणार आहे. हे पहा, बाऊल घेतलेला आहे. बाऊलमध्ये आता मी फटाफट किती मोकळी फडफडीत आणि मस्त झालेली आहे. रंगही सुंदर आलेला आहे. तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी कधीही बनवू शकता. अगदी सोपी आहे. तर ही तव्यावर भाजलेली चटपटीत मुगाची कशी भाजी वाटली तुम्हाला? आवडली का? आवडली असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पाठवा. ही तव्यावर भाजलेली एवढी अप्रतिम लागते ना, आणि ही टिकती पण. ही तव्यावर भाजल्यामुळं काय होतं, त्याच्यातलं ते वास निघून जातो आणि समजा आत्ता जर बनवली तरी दुसऱ्या दिवसापर्यंत छान भाजी राहते. तर नक्कीच आंबत नाही किंवा काहीच होत नाही या भाजीला. अशा पद्धतीने बनवून पहा. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. तर आता मी मसाल्याविषयी पुढे सांगते तुम्हाला. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तुम्हाला मसाले घ्यायचे असले तर घेऊ शकता. पण भाजी कशी झाली नक्कीच कळवा मात्र.